कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। महिलेची हत्या केल्यानंतर रामेश्वर भोसले 2 दिवस त्याच घरामध्ये राहिला। मृतदेहा शेजारी बसूनच आरोपीने जेवण सुद्धा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हत्या प्रकरणामधील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। उस्मान गुलाब सय्यद आणि रामेश्वर उर्फ राण्या भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। तर या सगळ्या प्रकरणामध्ये हादरवणारी अशी माहिती, मनीषा बिडवेंची हत्या केल्यानंतर आरोपी रामेश्वर भोसले 2 दिवस त्याच घरामध्ये राहिला। 2 दिवस मृतदेहा शेजारी झोपला आणि शेजारीच त्याने जेवण सुद्धा केलं। तिसऱ्या दिवशी मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला। त्यानंतर रामेश्वर भोसलेने आपल्या केजमधल्या मित्राला बोलावून मृतदेह दाखवला। रामेश्वर भोसले हा मृत मनीषा बिडवे यांचा ड्रायव्हर म्हणून काम करायचा। आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढून ही महिला आरोपीला टॉर्चर करत होती अशी माहिती पोलिसांनी दिली। 22 मार्चला महिलेची हत्या झाली, त्याआधी महिलेने आरोपीला उठाबशा सुद्धा काढायला लावल्या होत्या। प्रकरण ॲक्च्युली अनैतिक संबंध व पैशाची मागणीवरून झालेला आहे। सदर जे मयत महिला आहेत त्यांची मर्डर केले गेले आहे आणि गुन्हा दाखल आहे। दोन्ही आरोपी निष्पन्न आहे, अटक आहेत आणि तपास पोलीस निरीक्षकांकडे आहेत आणि आरोपींनी कबुली भी दिलेला आहे। हे आरोपी जे आहेत त्यांना न्यायालयासमोर कधी सादर ते PCR घेतला जाईल। जे PCR संपताच आपण न्यायालयात सादर करू त्याला।